नमस्कार, न्यूज 24 घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे. नगरमधील वाडिया पार्क क्रीडा संकुलातील मॅटवर सुरू असलेल्या उपांत्य फेरीत तिसऱ्या दिवशी भारतीय रेल्वेसह उत्तर प्रदेश, चंदीगड, राजस्थान राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केलाय. उत्तर प्रदेशनं दिल्लीचा प्रतिकार 47-30 असा मोडून काढला. उत्तर प्रदेशनं पहिलं सलग 4 गुण घेत आक्रमक सुरुवात केली. चंदीगडनं चुरशीच्या लढतीत गोव्याचा प्रतिकार 44-40 असा संपुष्टात आणला. भारतीय रेल्वेनं पंजाबचं आव्हान 43-22 असं संपुष्टात आणले. राजस्थानने हिमाचल प्रदेशवर 44-37 अशी मात केली. महाराष्ट्राने आज आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत विदर्भाचा 48-24 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली. कर्नाटकच्या विरोधात झालेल्या पूर्व उपांत्य फेरीत 20 गुणांनी मात करत महाराष्ट्रानं उपांत्य फेरी गाठली. कर्नाटकचा 45 विरुद्ध 25 गुणांनी पराभव केला. आज देशातील 25 द्रोणाचार्य, ध्यानचंद, अर्जुन खेलरत्न, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. यावेळी खासदार गजानन कीर्तीकर, अहमदनगर जिल्हा हौशी कबड्डी संघटनेचे प्राध्यापक शशिकांत गाडे, उपाध्यक्ष जयंत वाघ, विजय मिस्किन, भास्कर चराड, नगरसेवक दिलीप सातपुते, माजी महापौर भगवान फुलसौंदर, सदानंद शेटे आदी यावेळी उपस्थित होते. प्रतिनिधी महेश कांबळे, न्यूज 24 घडामोडी, अहमदनगर.